कल्पना करा की तुमची कामवाली बाई अचानक सुट्टीवर गेली आहे, पण तरी फक्त 10 मिनिटात दुसरी कामवाली बाई तुमच्या घरी पोहोचते. काही वर्षांपूर्वी ही गोष्ट खरं तर एक जोक वाटली असती, पण आज याच कल्पनेवर हजारो कोटी रुपयांचा एक व्यवसाय उभा राहिला आहे. आणि यात सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा व्यवसाय करणाऱ्या मुलीचं वय फक्त 23 वर्षे आहे. ही एका अशा तरुण उद्योजकीची गोष्ट आहे जिने भारतातील सर्वात जुन्या आणि विस्कळीत क्षेत्राला टेक्नॉलॉजी आणि AIच्या मदतीने बदलण्याचा प्रयत्न केला. आणि काहीच महिन्यात तिची ही कंपनी देशातल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या नवउद्योगांमध्ये गणली जाऊ लागली. कोण आहे ही यंग बिझनेसमॅन, काय आहे तिचा हा बिझनेस आणि तो कशा प्रकारे लोकांचं आयुष्य सोपं करतोय सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. भारतामध्ये गेल्या काही वर्षात लोकांच्या सवयी प्रचंड वेगाने बदलल्या आहेत. एक काळ असा होता जेव्हा लोकांना ऑनलाईन जेवण मागवणं सुद्धा विचित्र वाटायचं. त्यानंतर किराणा, टॅक्सी, औषधं, कपडे सगळंच मोबाईल ॲपवर आलं. पण आता भारत एका अशा टप्प्यावर पोहोचतं जिथे लोक घर साफ करणारी माणसं, भांडी धुण्यासाठी हेल्पर किंवा किचनसाठी हेल्परसुद्धा 10-15 मिनिटात ॲपवरून बोलवू लागले आहेत. आणि या बदलामागे चर्चेत आलेलं नाव म्हणजे 23 वर्षांची अंजली सरदाना आणि तिचं प्रोंटो नावाचं स्टार्टअप. आज या स्टार्टअपची चर्चा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण स्टार्टअप जगात सुरू आहे. कारण भारतातल्या सर्वात जुन्या आणि असंघटित क्षेत्राला टेक्नॉलॉजीसोबत जोडून अंजलीने हजारो कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. भारतात घरकामाचं क्षेत्र खूप मोठं आहे. लाखो महिला आणि पुरुष रोज घरांमध्ये साफसफाई, भांडी, स्वयंपाक, धुणे, कपडे अशी कामं करतात. पण हे क्षेत्र नेहमीच पूर्णपणे अनऑर्गनाइज राहिलं. कोणताही निश्चित पगार नाही, ठरलेली वेळ नाही, विश्वासाची हमी नाही आणि अचानक कामगार न आल्यामुळे घरात निर्माण होणारा गोंधळ तो तर वेगळाच. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी खूप मोठी समस्या बनली होती. अनेक घरांमध्ये सकाळची सुरुवातच आज मेड आली की नाही या प्रश्नाने व्हायची आणि जर मेड आली नाही तर पूर्ण वेळापत्रक कोलमडून जायचं. अंजली सरदानाने नेमकी हीच समस्या ओळखली. रिपोर्ट्सनुसार अंजलीने परदेशात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर काही इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये काम केलं. तिथे तिने टेक्नॉलॉजीवर आधारित व्यवसाय खूप जवळून पाहिले. त्यावेळी तिच्या लक्षात आलं की भारतात घरकामासाठीचं मार्केट प्रचंड मोठं आहे, पण अजूनही ते डिजिटल जगापासून खूप दूर आहे. याच विचारातून प्रोंटोची सुरुवात झाली. 2025मध्ये गुरुग्राममधून सुरू झालेल्या या स्टार्टअपमुळे सुरुवातीला फक्त एका छोट्या भागात सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. पण लोकांना ही आयडिया इतकी उपयोगी वाटली की काही महिन्यातच कंपनी वेगाने वाढू लागली. प्रोंटोचं मॉडेल खूप सोपं आहे. कंझ्युमरने ॲप उघडायचं, त्याला कोणती सेवा हवी आहे ते निवडायचं आणि काही मिनिटात एक हेल्पर त्यांच्या घरी पोहोचते. साफसफाई, भांडी धुणं, कपडे धुणं, किचन हेल्प अशी अनेक सेवा या ॲपवर उपलब्ध आहेत. भारतात घरकामासाठी इन्स्टंट सर्व्हिस ही आयडियाच अनेकांसाठी नवीन होती. पण आज मोठ्या शहरांमध्ये ही गोष्ट झपाट्याने लोकप्रिय होते. या स्टार्टअपचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIचा केलेला वापर. हे फक्त एक साधं बुकिंग ॲप नाही आहे. कोणत्या भागात कोणत्या वेळेला सर्वाधिक मागणी असते, कोणता हेल्पर कोणत्या भागात जवळ आहे, कोणत्या कर्मचाऱ्याची रेटिंग चांगली आहे, कोणता ग्राहक रेग्युलर आहे, हे सगळं AI आणि डेटा सतत ट्रॅक करत असतात. त्यामुळे ग्राहकाला कमी वेळ थांबावं लागतं आणि वर्कर्सनाही जास्त काम मिळतं. म्हणजेच कंपनी फक्त माणसं पाठवत नाही तर संपूर्ण शहरातल्या डिमांड अँड सप्लाय याचं डिजिटल मॅनेजमेंट करते. त्यामुळे अनेक लोक या मॉडेलला घरकामाचं क्विक कॉमर्स म्हणून लागले आहेत. जसं लोक 10 मिनिटात किराणा मागवतात तसंच आता घरकामासाठी मदत मागवण्याची सुद्धा एक सवय तयार होते. आज प्रोंटो भारतातलं सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअप्सपैकी एक मानलं जात आहे. काही रिपोर्ट्सनुसार काही महिन्यांपूर्वी कंपनीकडे दिवसाला सुमारे 3000 बुकिंग्स होत्या, पण आता हा आकडा 26,000च्या पुढे गेला आहे. कंपनीने नुकताच $20 मिलियन एक नवीन फंडिंग उभी केली आहे आणि त्याची व्हॅल्युएशन जवळपास 1700 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. इन्व्हेस्टर्सना वाटतं की भारतात घरकामासाठी इन्स्टंट सर्व्हिसचं मार्केट भविष्यात प्रचंड मोठं होऊ शकतं. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यासुद्धा आता या क्षेत्रात उतरत आहेत. अर्बन कंपनीसारख्या कंपन्यांनी सुद्धा इन्स्टंट हाऊस हेल्प मॉडेलवर काम सुरू केलं आहे. म्हणजे येत्या काही वर्षात भारतात घरकाम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकते. पण या स्टोरीची दुसरी बाजू आहे. कारण या प्रकारच्या स्टार्टअप्सवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, विशेषतः गिग वर्कर्सच्या संदर्भात. या कंपन्यांमध्ये काम करणारे अनेक लोक कायमस्वरूपी कर्मचारी नसतात. त्यांना प्रत्येक बुकिंगनुसार पैसे मिळतात. त्यामुळे त्यांच्या नोकरीची सुरक्षितता, पगाराची स्थिरता आणि कामाचे हक्क यावर मोठी चर्चा सुरू आहे. अनेक एक्सपर्टचं म्हणणं आहे की सध्या या कंपन्या ग्राहक मिळवण्यासाठी मोठे डिस्काउंट देत आहेत, पण पुढे जाऊन सातत्याने नफा कमवणं या कंपन्यांसाठी कठीण ठरू शकतं. त्याचबरोबर इन्स्टंट सर्व्हिसच्या नावाखाली कामगारांवर जास्त दबाव तर येणार नाही ना, हा प्रश्नसुद्धा उपस्थित केला जातोय. अंजली सरदाना मात्र सांगतात की त्यांचा उद्देश फक्त ग्राहकांची समस्या सोडवणं नाही तर घरकाम करणाऱ्या लोकांना सुरक्षित आणि सन्मानजनक काम देणे आहे. कंपनी वर्कर्सचे बॅकग्राऊंड चेक करते, ट्रेनिंग देते, महिलांसाठी SOS फीचर ठेवते आणि काही महिलांना सेल्फ डिफेन्स ट्रेनिंगसुद्धा दिलं जातं. म्हणजे या क्षेत्राला जास्त प्रोफेशनल आणि सुरक्षित बनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातोय.
आज भारतात लोकांच्या सवयी वेगाने बदलत आहेत. आधी लोक दुकानात जाऊन किराणा आणायचे, मग त्यांनी ऑनलाईन मागवायला सुरुवात केली. त्यानंतर जेवण, टॅक्सी, औषधं आणि आता तर घरकाम करणारी माणसंही ॲपवर उपलब्ध होत आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजी आता आपल्या घराच्या अगदी आतपर्यंत पोहोचली आहे. आणि या बदलाच्या मध्यभागी उभी आहे 23 वर्षांची अंजली सरदाना, जिने एका साध्या समस्येला टेक्नॉलॉजीच्या मदतीने हजारो कोटींच्या व्यवसायात बदलून दाखवलं. पण आता खरं प्रश्न हा आहे की भविष्यात भारतात घरकामाचं पूर्ण क्षेत्र अशाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाणार का? आणि आपण इतके इन्स्टंट होत चाललो आहोत का की आता माणसांनाही एका डिलिव्हरीसारखं पाहायला सुरुवात केली आहे? यातला तुमचा दृष्टिकोन नेमका कोणता आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी पाहत राहा लगावबत्ती.